जेव्हा पण ना रियान्स आजारी असतो ना, माझं असं होतं काय करू आणि काय नाही, म्हणजे काय पण सुचत नाही मला की त्याला नेमकं कशाने बरं वाटत तेच समजत नाही. त्याचबरोबर तो औषधी घेत नाही व्यवस्थित. तर रियानची तब्येत ना खराब झालेली आहे. तो रात्रभर काही झोपला नव्हता व्यवस्थित, सर्दीने पूर्णपणे जाम झालाय, त्यामुळे त्याला खोकलासुद्धा येतोय आणि औषधं तर चालूच आहे. त्याचबरोबर वाफ पण दिली आहे, पण थोडा फरक तर अजून पडलाच नाही आहे. तर म्हटलं काय करू, काहीतरी होम रेमेडी पण यूज करावी, म्हणून मी तवा गरम केला होता आणि त्याच्यावर ना ओवा टाकला आहे आणि ओवा चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यात ना लसूण टाकलं आहे, 3-4 लसूण पण छान गरम करून घेतलं आहे आणि एक ना त्याची पोटली बनवली. आता ह्या पोटलीने ना रियान्सला शेक द्यायचा आहे. आपल्याला पाठीवर, पोटावर आणि डोक्यावर मी अशा प्रकारे शेक दिला त्याला आणि त्याला ना थोडं बरं वाटलं होतं म्हणून तो ना शेक घेत होता आणि या ओव्याची वाफ पण द्यायची आहे. त्याचबरोबर ना मी ना असा झोपला होता रियान्स, तेव्हा ना त्याच्या बाजूला ही पोटली देऊन ठेवली होती रात्रभर. आणि तुम्हाला माहिती आहे का, रियान्सला छान अशी ना मालिश करून घेतली, ती पण ना राईच्या तेलाने. राईच्या तेलामध्ये गरम करायचं आणि त्याच्यामध्ये 3-4 लसूण टाकायच्या होत्या. तर राईचं तेल आहे ना गरम असतं, त्यामुळे सर्दी कमी होण्याला मदत होते. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.